मेरा पूरा विश्वास है कि परमेश्वर हमारे बीच में है आणि माझा पूर्ण विश्वास आहे की परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे और यहाँ पे हम अपेक्षाओं के साथ बैठे हैं आणि या ठिकाणी आम्ही अपेक्षा घेऊन बसणार आहोत और प्रार्थना करें कि आज परमेश्वर ने मुझे छू ले। आणि प्रार्थना करा की आज परमेश्वराने मला स्पर्श करावा। बहुत बार हमारे जीवन के अंदर हम चंगाई तो पाना चाहते हैं आणि कित्येक वेळा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आरोग्य आम्हाला पाहिजे असतं और हम चाहते हैं कि प्रभु ने हमारे जीवन में हमारी प्रार्थनाओं का उत्तर दे आणि आमची इच्छा असते की प्रभूने आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रार्थनेचं आम्हाला उत्तर द्यावं और बड़े अनुभव हमारे जीवन में आए। आणि मोठे अनुभव आमच्या जीवनामध्ये यावे ये हम सबकी इच्छा है। आणि ही आमच्या सर्वांची इच्छा असते। लेकिन मैं आपको आज एक महत्व की बात बताना चाहता हूँ। पण आजच्या रात्री मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे। चमत्कार ये आपके पास में है आणि चमत्कार जे आहेत ते तुमच्या जवळ आहेत। आपके पास चमत्कार है आणि तुमच्या जवळ चमत्कार आहेत। आपको मालूम है कहाँ है चमत्कार आणि तुम्हाला माहिती आहे चमत्कार कुठे आहे और कौन करने वाला चमत्कार है। आणि चमत्कार करणार कोण आहे। सबसे पहले मैं बता दूं कि चमत्कार करने वाला यीशु मसीह है। आणि सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगेल की चमत्कार करणारा हा प्रभू येशू आहे। लेकिन चमत्कार कहाँ पर छुपा हुआ है। आणि चमत्कार हा कुठे लपलेला आहे। चमत्कार आपके जबान में छुपा हुआ है। आणि चमत्कार जो आहे तो तुमच्या मुखामध्ये लपलेला आहे। चमत्कार आपके जीभ में है। आणि चमत्कार जो आहे तो तुमच्या जिभेमध्ये आहे। चमत्कार आपके हाथ में है। आणि चमत्कार तुमच्या हातामध्ये आहे। बाइबल कहती है आणि बायबल सांगता नीतिसूत्र 18 अध्याय 22 वचन आणि नीतिसूत्रे 18 अध्याय आणि 22 वचन बाइबल कहती है यहाँ पर आणि बायबल सांगता या ठिकाणी जीभ के वश में मृत्यु और जीवन दोनों होते हैं। आणि ज्याच्यामध्ये मृत्यू आणि जीवन आहे 21 वचन जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात। यहाँ पे लिखा है जीभ के वश में मृत्यु और जीवन दोनों होते हैं। आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की जिवेच्या हाती मृत्यू आणि जीवन ही आहे और जो उसे काम में लाना जानते हैं आणि जे त्याला कामामध्ये घेऊ इच्छितात वे उसका फल भोगेंगे। आणि तेच त्याचं फळ भोगतील। मैं आपको बताना चाहता हूँ कि ये जीभ को किस तरह काम में लेकर आए। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जीभ आम्हाला कुठल्या कामामध्ये घेऊन यायची आहे। किस प्रकार हम इस जीभ के द्वारा अपने जीवन में अपने फलों को हम भोग पाएंगे। आणि कशा प्रकारे ह्या जिभेच्या द्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये फळ मिळवायचं आहे। कई बार हम चाहते हैं कि हमें चंगाइयाँ मिले आणि कित्येक वेळा आम्हाला असं वाटतं की आम्हाला आरोग्य मिळालं पाहिजे हमें आशीष मिले आणि आम्हाला आशीर्वाद मिळाले प्रभु पाहिजे। के हर एक आशीर्वाद में आप और मैं चले आणि प्रभूच्या प्रत्येक आशीर्वादामध्ये तुम्ही आणि मी चालावं। कई बार ये आशीर्वाद हमारे जीवन में रुक जाते हैं। पण कित्येक वेळा हे जे आशीर्वाद आहेत ते आमच्या जीवनामध्ये अडून राहिलेले असतात। कौन है ये रोकने वाला आणि हा रोखणारा थांबवणारा कोण आहे। ये हम खुद है आणि हे आम्ही स्वतः आहोत। इसलिए जीभ का उपयोग जो है ना हमें विश्वास के साथ में अपने जीवन में करना है। आणि म्हणून आमच्या जिभेचा जो उपयोग आहे ना तो आम्हाला विश्वासाने करायचा आहे। ये कैसे करेंगे आणि हे आम्ही कसं करणार मैं आपको बताना चाहता मी हूँ। तुम्हाला सांगू इच्छितो ये जीभ का उपयोग जो है ना हमें विश्वास के साथ में करना पड़ेगा। आणि हा माझ्या जिभेचा जो उपयोग आहे ना तो मला विश्वासाने करायचा आहे। जैसे हम जीभ का उपयोग करेंगे इस्तेमाल करेंगे आणि जसं आम्ही जिभेचा उपयोग करणार वैसे हमारे जीवन में आपको और मुझे मिलेगा। आणि तसंच आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळेल। इसलिए इस जीभ का जो उपयोग है सकारात्मक चीजों से विश्वास के साथ में इसका इस्तेमाल करना है। म्हणून आम्हाला आमच्या जिभेचा जो उपयोग आहे ना तो सकारात्मक गोष्टींनी आम्हाला करायचा आहे। इस जीभ का इस्तेमाल हम नकारात्मक बोलने में भी करते हैं, इस जीभ का इस्तेमाल हम सकारात्मक बोलने में भी करते आणि हैं। आम्ही आमच्या जिभेचा उपयोग जो आहे तो सकारात्मक गोष्टींमध्ये देखील करतो आणि नकारात्मक गोष्टींमध्ये देखील करतो। लेकिन जब हम इस जीभ का इस्तेमाल सकारात्मक रूप से जब करेंगे तो विजय आपका और मेरा होगा। पण ज्यावेळी आम्ही आमच्या जिभेचा उपयोग सकारात्मक गोष्टींमध्ये करू त्यावेळी विजय आमचा आहे। इसलिए इस जीभ को इस्तेमाल करने आपको और मुझे आना चाहिए। आणि म्हणून आम्हाला जिभेचा उपयोग करणं हे आम्हाला यायला पाहिजे। इसको ठीक तरह से इसका इस्तेमाल करना है। आणि तिला व्यवस्थित पद्धतीने आम्हाला ठेवायचं आहे। वो कैसे करना मैं आपको बताना आणि चाहता ते हूँ। कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। एक बार एक स्त्री जो है 12 साल की बीमारी से ग्रस्त है आणि एकदा एक स्त्री जी आहे ती 12 वर्ष त्रासलेली आहे। और बाइबल कहती है कि उसने काफी संघर्ष किया उसकी चंगाई के लिए। आणि बायबल सांगते की तिने खूप संघर्ष केला तिने तिच्या वो जीवनामध्ये। काफी डॉक्टरों के पास में वैद्यों के पास में वो गई आणि ती खूप वैद्यांकडे गेली डॉक्टरांकडे गेली। लेकिन बाइबल कहती है कि उसकी जो बीमारी है और अधिक रीति से बढ़ गई। पण बायबल सांगते की तिचा जो आजार आहे तो अजून खोलपर्यंत गेला। उसकी कोई बीमारी चंगी नहीं हुई, आणि तिला आजारामध्ये आरोग्य मिळालं नाही कोई उसको चंगाई नहीं दे पाया। आणि कुणी तिला आरोग्य दिलं नाही। उसके पास में जो कुछ था उसने खर्च कर आणि दिया। तिच्याकडे जे काही होतं ते सगळं तिने खर्च केलं। अब वो बीमारी में बैठी हुई थी, आता ती त्या आजारामध्ये पडलेली वो आहे तड़प रही थी, आणि ती तडपत आहे। वेदना में है, दर्द को महसूस कर रही आणि है। ती त्या वेदनांमध्ये त्या दुःखांमध्ये ती आहे। जिसको बीमारियां होती है उसको पता है कि क्या दर्द होता आणि है। ज्याला आजार असतो त्यालाच माहित आहे की त्याला काय वेदना होतात। अब इसने काफी 12 साल काफी संघर्ष किया है। आणि तिने 12 वर्ष खूप संघर्ष केलेला अपने आहे। जीवन के अंदर काफी साल उसने अपने शरीर के अंदर उस दर्द को महसूस किया आणि है। 12 वर्ष तिने तिच्या शरीरामध्ये त्या
त्या वेदना सहन केलेल्या आहेत 12 साल उसने वेदनाओं में निकाला आणि है 12 वर्ष ती त्या वेदनेमध्ये जात आहे रात भर शायद सोती नहीं आणि होगी रात्रभर तिला ती झोप येत वो नाही बेचैन होगी आणि ती बेचैन होते दिन भी वो ऐसे ही काटती होगी आणि दिवस पण ती असाच घालवते रात को बेचैन होती होगी आणि रात्री ती बेचैन होत आहे रात उसको कटती नहीं होगी आणि रात्र तिची जात नाहीये इस प्रकार वेदनाओं को सहन करते हुए उसने 12 साल निकाल आणि दिया अशा प्रकारे त्या वेदनेना सहन करत ती तिचं जीवन घालवत आहे लेकिन एक दिन उसने यीशु मसीह के बारे में सुना है पण एकदा तिने प्रभू येशूच्या बाबतीत ऐकलं और यीशु मसीह के बारे में उसने काफी अच्छे से सुना है आणि प्रभू येशूच्या बाबतीत तिने खूप चांगल्या पद्धतीने ऐकलं और उसने ये विश्वास किया है आणि तिने तो विश्वास ठेवला कि यीशु छुटकारा देने वाला है येशू सुटका देणारा आहे उसने सही जगह पे विश्वास किया आणि है तिने योग्य जागेवर विश्वास ठेवला और उसने विश्वास किया कि आज मैं उसके पास में जाऊंगी उसके वस्त्रों को छू लूंगी आणि तिने विश्वास ठेवला की आज मी त्याच्याकडे जाईल आणि त्याच्या वस्त्राला मी शिवेन और आज मैं उसके वस्त्रों को छू कर आज मैं चंगी हो आणि जाऊंगी आज मी त्याच्या वस्त्राला स्पर्श करेन आज आणि आज मला आरोग्य मिळेल और उसने अभी तक वो गई नहीं है आणि अजूनपर्यंत ती त्या ठिकाणी गेलेली अभी नाही तक उसने यीशु मसीह के पास में वो जा नहीं पाई है आणि अजूनपर्यंत ती प्रभू येशूपर्यंत जाऊ इच्छित नाहीये लेकिन वो कह रही है पण ती म्हणत आहे वो कह रही है आणि ती बोलत वो आहे क्या कह रही है ती काय म्हणत आहे वो विश्वास के साथ में कह आणि रही ती है विश्वासाने बोलत आहे सकारात्मक बोल ती रही है सकारात्मक बोलत कि आहे मैं उसके कपड़ों को छू लूंगी और चंगी हो की मी जाऊंगी त्याच्या कपड्यांना स्पर्श करेल आणि मला आरोग्य मिळेल और इतना ही नहीं आणि एवढंच वो नाहीये वो वेदनाओं में है आणि ती त्या वेदनेमध्ये वो आहे दर्द में है आणि ती त्या वो दुःखामध्ये आहे बीमारी में है ती त्या आजारामध्ये आहे लेकिन वो कह रही है पण ती म्हणत आहे मैं जाऊंगी मी जाणार मैं जाऊंगी मी जाणार. उसके वस्त्र को छू आणि लूंगी मी त्याच्या वस्त्राला स्पर्श और करेन मैं ठीक हो जाऊंगी आणि मी बरी होईल और मैं चंगी हो जाऊंगी आणि मला आरोग्य ये मिळेल वो कहती जा रही है आणि हे ती बोलत बोलत लेकिन जाते अभी तक उसको चंगाई नहीं पण मिली है आतापर्यंत तिला आरोग्य मिळालेलं नाहीये उसने विश्वास के साथ में वो उठी आणि ती विश्वासासोबत ती उठली उसने क्रिया किया आणि तिने क्रिया केली और यीशु मसीह के पास में वो जा रही है आणि ती प्रभू येशूकडे जात आहे यीशु के चारों ओर बड़ी भीड़ है आणि येशूच्या आजूबाजूला सर्व गर्दी आहे लेकिन फिर भी उसने अपने जीवन में नकारात्मक चीजों को नहीं लेकर आई पण है तरीही तिने तिच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी घेतल्या नाही नकारात्मक शब्दों को नहीं उच्चारा है आणि नकारात्मक शब्द तिने उच्चारले वो नाही ये कह रही है आणि ती हे म्हणत आहे मैं आज यीशु को छू कर ही आणि रहूंगी मी आज येशूला स्पर्श करूनच राहणार मैं यीशु के वस्त्रों का छू आणि लूंगी मी येशूच्या कपड्यांना स्पर्श और करणार मैं ठीक हो आणि जाऊंगी मी बरी होणार भीड़ को देखकर भी वो वापस नहीं गई आणि है गर्दीला पाहून ती माघारी फिरली और नाही वो बोलती जा रही है आणि ती बोलत जाते वेदनाओं में आणि ती वेदनांमध्ये बोलत आहे. संघर्षों में संघर्षामध्ये बोलत वो बोलती जा आहे. रही आणि ती है. बोलत आहे और क्या हुआ मालूम है आणि काय झालं माहितीये वो जैसी बोलती जा रही आणि है जसं ती बोलत आहे जैसे उसने अपने जबान से बोला है आणि जसं तिने तिच्या जिभेने बोललं वैसे ही उसने अपने जीवन में वो फल को पाया है आणि तसं तिने तिच्या जीवनामध्ये ते फळ आजमावलं वो भीड़ को चिरती हुए अंदर गई आणि ती जी गर्दी आहे तिला ती भेदून आरपार उसने गेली यीशु के वस्त्र को छू लिया आणि तिने येशूच्या कपड्यांना शिवली और बाइबल कहती है आणि बायबल सांगतं 12 साल की बीमारी निकल गई आणि बायबल सांगते की 12 वर्षाची जी स्त्री आहे तिला आरोग्य मिळालं एक क्षण के अंदर उसकी बीमारी निकल आणि गई एका क्षणामध्ये तिला आरोग्य मिळालं कैसे हुआ आणि हे कसं झालं कैसे हुआ कसं झालं चमत्कार उसके जबान में था आणि चमत्कार जो आहे तो तिच्या जिभेमध्ये होता मैं आपसे कहना चाहता मी हूं तुम्हाला सांगू इच्छितो अगर आपको यीशु मसीह का चमत्कार देखना आणि है, जर का आम्हाला प्रभू येशूचा चमत्कार पाहायचा आहे आप विश्वास के साथ में बोलते तर जाइए आम्ही विश्वासाने बोलायला पाहिजे विश्वास के साथ में कहते जाइए आणि विश्वासाने आम्हाला बोलायला ये हो पाहिजे जाएगा आणि हे होणार आहे ये हो जाएगा हे होणार आहे ये हो जाएगा हे होणार आहे ये हो जाएगा हे होणार आहे और जैसा आप बोलेंगे आणि जसं तुम्ही बोलणार वैसे ही आपके जीवन में होगा आणि तसंच तुमच्या जीवनामध्ये होणार वैसे ही आपके जीवन के अंदर जीवन आकर आपको आशीषित आणि करेगा तसं तुमच्या जीवनामध्ये जीवन येणार आणि ते तुम्हाला आशीर्वादित करणार बाइबल कह रही है आणि बायबल सांगतं जीभ के हाथ में मृत्यु और जीवन है आणि जिभेच्या हातामध्ये मृत्यू आणि जीवन आहे इसलिए आपने एक बार प्रार्थना करवाया आणि म्हणून का एकदा आम्ही प्रार्थना केली तो आप ये मत बोलिए तर तुम्ही हे म्हणू नका ये वापस होगा कि नहीं की पुन्हा हे होईल का वापस मेरे लिए प्रार्थना कीजिए आणि पुन्हा एकदा माझ्यासाठी प्रार्थना करा आपने एक बार विश्वास किया तुम्ही एकदा विश्वास ठेवला आप बोलते जाए आणि तुम्ही बोलत जा मेरे जीवन में जैसा मैंने विश्वास किया वह पूरा होगा आणि माझ्या जीवनामध्ये मी जसा विश्वास ठेवलेला आहे तसा तो विश्वास पूर्ण वैसे होईल मेरे जीवन में होगा तसाच माझ्या जीवनामध्ये होईल भले अभी तक आपका अनुभव नहीं आणि आया भले आतापर्यंत आम्हाला अनुभव आला आप नसेल वेदनाओं में हैं आणि तुम्ही वेदनेमध्ये आहात संघर्षों में हैं संघर्षामध्ये आहात प्रश्नों में हैं प्रश्नामध्ये आहात लेकिन आप जबान से नकारात्मक बात मत पण बोलिए त्या जिभेने आम्ही नकारात्मक गोष्टी बोलू नये सकारात्मक बात आणि कीजिए। आम्ही सकारात्मक गोष्टी बोलायला विश्वास के पाहिजे साथ में आणि बोलिए विश्वासाने बोलायला पाहिजे जैसा आप बोलेंगे आणि जसं तुम्ही बोलणार वैसे आपके जीवन आणि में तसं तुमच्या जीवनामध्ये होणार चमत्कार आपके जबान में है आणि चमत्कार जो आहे तो तुमच्या जिभेमध्ये आहे इसलिए बाइबल कहती है बायबल सांगतं अगर ये पहाड़ को तू कह दे
आणि जर तू ह्या डोंगराला म्हटला कि उखड़ कर समुद्र में जा गिर, उठ आणि त्या समुद्रामध्ये जाऊन पड, तेरे बोलने के अनुसार उस पहाड़ को हटकर समुद्र में गिरना पड़ेगा। तुझ्या बोलण्यानुसार त्या डोंगराला उठावं लागेल आणि त्या समुद्रामध्ये जाऊन पडावं लागेल. लेकिन आपको बोलना पड़ेगा, पण आम्हाला बोलावं लागेल पहाड़ को देखकर डरे ना, आणि त्या डोंगराला पाहून आम्ही घाबरू नये. आप बोले उसे। आम्ही त्याला बोलायला पाहिजे. बाइबल कहती है आणि बायबल सांगतं पहाड़ भी आपका सुनेगा, आणि तो डोंगर देखील तुमचं ऐकेल. पहाड़ भी आपके सुनने के अनुसार हिलेगा ही नहीं, वहां से सरक कर समुद्र में गिर जाएगा। आणि तो डोंगर फक्त तुमच्या बोलण्याने हलणारच नाही तर तो सरकून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडेल. आपकी जबान में वो ताकत है, आणि तुमच्या जिभेमध्ये ती ताकद आहे. खुदा बाप ने वो ताकत आपकी जबान में, परमेश्वराने ती ताकद आमच्या जिभेमध्ये दिली आहे. पहाड़ भी आपके रास्ता छोड़ देगा, आणि तो डोंगर देखील आहे तो तुमचा रस्ता सोडून निघून जाईल. लेकिन आपको बोलना पड़ेगा। पण आम्हाला बोलावं लागेल. आप पहाड़ को देख के ये ना कहें आणि आम्ही डोंगराकडे पाहून हे म्हणू नये काश मैं नहीं होगा, शायद पहाड़ नहीं हिलेगा। की हा डोंगर हटणार नाही. कैसे होगा? आणि हे कसं होईल? आज तक कभी हुआ है क्या? आतापर्यंत कधी झालंय का? ऐसा कभी नहीं देखा। आणि असं कधी पाहिलं नाही. लेकिन बाइबल कहती है पण बायबल सांगतं विश्वासियों के लिए सब कुछ संभव है। आणि विश्वासणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य आहे. अगर विश्वास करेंगे आणि जर आम्ही विश्वास ठेवला पहाड़ हिलेंगे नहीं, तर डोंगर फक्त हलणार नाही, वहां से सरक त्या जाएंगे। ठिकाणावरून सरकेल. अगर आप विश्वास करेंगे जर आज, आम्ही विश्वास ठेवला आज तो आप सकारात्मक बातों को बोलिए। तर तुम्ही सकारात्मक गोष्टी बोला. घर में पति ठीक नहीं है, आणि घरामध्ये पती ठीक नाहीये, 90-20 लेता है, 90-20 घेतो 90 से जाके फिर 120 पे आ जाएगा, आणि 90च्या नंतर परत 120 वर येतो. फिर आप बोलेंगे आणि मग तुम्ही म्हणता ये कभी सुधरेगा नहीं, आणि हा कधी सुधारणार नाही. पूरी दुनिया सुधर जाएगी, सर्व जग सुधरेल बाजू वाले का नवरा सुधर जाएगा, आणि बाजूवाल्याचा नवरा सुधरला, गारंटी आपला नवरा नहीं सुधरेगा। गॅरंटी आपला नवरा नाही सुधारणार. आप ऐसा बोलेंगे, जर तुम्ही असं बोलणार आपका नवरा कभी नहीं सुधरेगा। तुमचा नवरा कधी सुधारणार नाही. आप विश्वास से कहें तुम्ही विश्वासाने म्हणा मेरा पति सुधरेगा, आणि माझा पती सुधरेल, मेरा पति सुधरेगा, माझा पती सुधरेल, मेरी पत्नी सुधरेगी, माझी पत्नी सुधरेल, मेरे बच्चे सुधरेंगे। माझे लेकरं सुधरतील. यीशु मसीह के नाम से मैं कहता हूँ आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी म्हणेन सुधरेंगे। आणि ते सुधारणार. और जैसा आप सकारात्मक बोलेंगे, आणि जसं तुम्ही सकारात्मक बोलणार आप उनके जीवन में सुधार होता हुआ पाएंगे। आणि मग तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा होताना पाहाल. आपकी शादी नहीं हो रही है, आणि तुमचं लग्न होत नाहीये, जो भी लड़की आ रही रिजेक्ट कर रही है, आणि जी पण मुलगी येत आहे ती रिजेक्ट करत आहे, हाँ ये अच्छा नहीं है लड़का, आणि तो चांगला नाहीये मुलगा, कोई बात नहीं, अच्छा है उसने रिजेक्ट किया आपको, आणि काही हरकत नाहीये तिने आपल्याला नकार दिला, अच्छी बात है ना, चांगली गोष्ट आहे ना. अगर वो होकार कर दे वापस, प्रॉब्लम होने से अच्छा पहले रिजेक्ट कर दे, वो अच्छा है। आणि तिने जर होकार दिल्यानंतर जर समस्या निर्माण होणार असेल तर चांगलं आहे ना, अगोदरच तिने नकार दिला. प्रभु आपके लिए एक सुंदर जीवन साथी लाकर खड़ा करने वाला है। आणि प्रभू येशू तुम्हाला चांगली आणि सुंदर जीवन साथी देणार आहे. आप सकारात्मक बोलिए, आणि तुम्ही सकारात्मक बोला. मेरी शादी ये साल में होगी। माझं लग्न या वर्षी होणार. नहीं, जिसका शादी वो मत बोले, जिसका नहीं वो बोले। ज्याचं लग्न झालं त्यांनी म्हणू नका, ज्यांचं नाही झालं त्यांनी म्हणा. नहीं तो शादी वाले बोलेंगे हाँ प्रभु ये साल में हो जाए, नहीं नहीं उसके लिए नहीं है ये। लग्न झालेले पण म्हणतील या वर्षी आमचं होते, आता तुमच्यासाठी नाहीये. जिसकी शादी नहीं हुई है ज्यांचं लग्न झालेलं और जो नाही करवाना चाहते हैं, आणि ज्यांची करण्याची इच्छा जो आहे शादी की उम्र में है, आणि ते शादीच्या लग्नाच्या वयामध्ये आहे, आप नकारात्मक मत सोचिए। आणि तुम्ही नकारात्मक बोलू नका. सुबह उठने के बाद में बोलना आणि सकाळी उठल्यानंतर बोला मेरा परमेश्वर मेरे लिए अच्छा जीवन साथी देने वाला है, आणि माझा परमेश्वर जो आहे तो माझ्यासाठी चांगला जीवन साथी देणार आहे. उसने मेरे लिए अच्छी चीज रखी है आणि त्यांनी माझ्यासाठी चांगल्या गोष्टी ठेवलेल्या और आहेत. धन्यवाद परमेश्वर आणि तेरा, धन्यवाद द्या परमेश्वराला, तो मेरे लिए अच्छी चीज रखा है। आणि तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी ठेवल्या. आप नकारात्मक मत बोलना, आणि आम्ही आता नकारात्मक बोलू नये, आप सकारात्मक बोलिए। आता आम्ही सकारात्मक बोलूया परमेश्वर का धन्यवाद देते हुए आगे बढ़े, आणि परमेश्वराला धन्यवाद देऊन आम्ही पुढे और जाऊया. आप इन्हीं दिनों में आणि ह्याच दिवसांमध्ये तुम्ही आप बड़े चमत्कार को आपके जीवन में उतरता हुआ आणि देखें। तुम्ही मोठा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये उतरताना पाहाल. आपकी जबान के अंदर चमत्कार है, आणि तुमच्या जिभेमध्ये चमत्कार आहे. आपकी बीमारी ठीक नहीं हो रही है, तुमचे आजार बरे होत नाहीये, यहाँ पे दर्द है वहां पे दर्द है, आणि इकडे दुखतंय तिकडे दुखतंय, आप ये कहते हो कि मेरा तो आयुष्य भर हेज दुखना चालू है, आणि आम्ही तर हे म्हणतो माझं आयुष्यभर हेच दुखणं चालू आहे. शायद ये गोलियां जिंदगी भर खाना पड़ेगा, कदाचित ह्या गोळ्या आम्हाला जीवनभर खावा लागतील. ये छोटी सी उम्र में बीपी बढ़ गई, आणि लहान वयामध्येच बीपी वाढला, बीबी नहीं बीपी बढ़ गई, बीपी वाढला छोटी सी उम्र में। आणि लहान वयामध्ये डॉक्टर आपको कह रहे हैं कि इसके बिना आप जी नहीं पाएंगे, आणि डॉक्टर सांगते की ह्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, यही तेरी जिंदगी है। आणि हेच तुझं जीवन आहे. मैं आपसे कहना मी चाहता हूँ तुम्हाला सांगू इच्छितो, मेरा परमेश्वर छुटकारा देने वाला परमेश्वर, माझा परमेश्वर सुटका देणारा परमेश्वर आहे. उसका नाम यहोवा राफा परमेश्वर है, त्याचं नाव यहोवा राफा परमेश्वर आहे, शंघाई को देने वाला परमेश्वर आरोग्य है। देणारा देव.
अगर हम कहते हैं आणि जर का असं आम्ही कि म्हणतो तेरे मार खाने से मुझे चंगाई मिली है, तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालंय, आप उसको कहते जाएं, आणि तसं आम्ही बोलत जाऊ, आप कहते जाएं, आणि जसं आम्ही और बोलू, कुछ ही दिनों में आप देखेंगे आणि काहीच दिवसामध्ये तुम्ही म्हणणार आपकी गोलियां कब छूट गई आपको भी पता नहीं चलेगा। तुमच्या गोळ्या कधी सुटून गेल्या हेच तुम्हाला त्याचा तपास लागणार नाही. इस गोलियों को अपना जीवन मत बनाएं। आणि ह्या गोळ्यांना आम्ही आमचं जीवन बनवू नये. आप चंगाई पाए हुए लोग हैं, आणि आम्ही आरोग्य मिळवलेले लोक आहोत. क्योंकि यीशु मसीह ने इस चंगाई देने के लिए अपने शरीर के ऊपर कोड़ों की मार खाई है। आणि प्रभू येशूने आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून त्या वधस्तंभावर त्याने फटके खाल्ले. इस स्त्री ने अभी तक बीमारी लेकर चल रही है, आणि ही जी स्त्री आहे ती अजूनपर्यंत आजार घेऊन चालली आहे. लेकिन वो ये कह रही है पण ती हे म्हणत आहे, मैं यीशु के पास में जाऊंगी मी येशूच्या जवळ जाईन और ठीक हो जाऊंगी, आणि मी बरी होईल, मैं जाऊंगी मी जाणार और ठीक हो आणि जाऊंगी। बरी होणार. और बोलते हुए वो जाती है, आणि ती बोलत बोलत ती त्या ठिकाणी जाते. और क्या हुआ, आणि काय झालं, जैसा उसने कहा आणि जसं ती बोलली होती वैसा उसके जीवन में हुआ। तसंच तिच्या जीवनामध्ये घडलं. आज आपकी बीमारी यहाँ से भागने वाली है, आज तुमचे आजार या ठिकाणावर पळून जाणार आहेत. और भगाने वाला कौन है? आणि पळवणारा कोण आहे? आप खुद है। तुम्ही स्वतः आहात. आप जबान से बोलिए आणि तुम्ही तुमच्या जिभेने बोला कि यीशु के मार खाने से मुझे चंगाई मिली की है, येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालेलं आहे, मैं चंगाई पा चुकी हूँ, आणि मला आरोग्य मिळालेलंच आहे, मैं चंगाई पा चुका हूँ। आणि मला आरोग्य मिळालेलंच आहे. आप बोलते रहें, आणि हे तुम्ही बोलत राहा, आप बोलते रहें, तुम्ही बोलत राहा. आप एक अनुभव करेंगे आपके शरीर के अंदर, आणि तुम्ही एक तुमच्या शरीरामध्ये एक अनुभव घ्याल. आपको चंगाई जैसे उस स्त्री ने अनुभव किया आणि जसं त्या स्त्रीने अनुभव घेतला, वैसा आप आज रात आप अनुभव करेंगे। आणि तसंच आजच्या रात्री तुम्ही त्याचा अनुभव घेणार मैं आहात. आपसे बोलना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपके चमत्कार आपके जबान में है, आणि तुमचे जे चमत्कार आहेत ते तुमच्या जिभेमध्ये आहे, आपके जबान में। तुमच्या जिभेमध्ये आहे. आप जैसा बोलेंगे आणि तुम्ही जसं बोलणार वैसा आपके जीवन में होता जाएगा। आणि तसं तुमच्या जीवनामध्ये होत जाणार. कभी नकारात्मक मत बोले आपके जीवन में। आणि कधीही आम्ही आमच्या जीवनामध्ये नकारात्मक बोलू नये. शायद आज तक आपने नकारात्मक बातों का अनुभव किया होगा, कदाचित आतापर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टींचा अनुभव घेतला असेल, कोई बात नहीं, काही हरकत नाही. और उस नकारात्मक ने आपके जीवन को घेर लिया होगा। आणि त्या नकारात्मक गोष्टींनी आमच्या जीवनाला घेरून टाकलं असेल. आज आप उसको तोड़ दें आज त्या गोष्टींना तुम्ही तोडा, और आज से कहना शुरू करें, आणि आजपासून तुम्ही म्हणायला सुरुवात करा, मेरे जीवन में आज से आगे जो भी होगा आणि आजपासून माझ्या जीवनामध्ये जे काही होईल मेरी भलाई के लिए होगा, ते माझ्या भलाईसाठी असेल, मेरी भलाई के लिए माझ्या होगा। चांगल्यासाठी असेल. आप कहते रहें, आणि हे तुम्ही बोलत राहा. आपको दिखता नहीं है, तुम्हाला ते दिसत नाहीये, आपके सामने बड़े बड़े पहाड़ हैं, आणि तुमच्या समोर मोठमोठे डोंगर आहेत, आपको रास्ता नहीं दिख रहा है, तुम्हाला रस्ता दिसत आप नाहीये, फिर भी बोलते आणि रहें, तरी तुम्ही बोलत राहा. क्योंकि यीशु मसीह ने कहा है, कारण येशू म्हटला, इस पहाड़ को उखड़ कर अगर तू कहेगा चले जा, तो तेरे बोलने के अनुसार इस पहाड़ को भी अपनी जगह को छोड़ना पड़ेगा। आणि जर तू ह्या डोंगराला म्हटलं उठ आणि समुद्रात जाऊन पड, तर तो डोंगर देखील तुझं ऐकेल. आमेन। आमेन. अभी देखिए, अभी एक उदाहरण के समय आप समझो, हमारा बच्चा सुबह उठता है आम्ही एक उदाहरण पाहूया. समजा आमचं बाळ सकाळी उठतं और वो एक्ची करता है, आणि तो शिंक मारतो, हम लगे हमारी जबान से क्या कहते हैं, आणि आम्ही लगेच आमच्या जिभेने काय म्हणतो, मला वाटतं सर्दी होईल आज, मला वाटतं आज सर्दी होईल, आज सर्दी के सिम्टम लक्षण दिखाई दे रहे हैं। आणि आज सर्दीचे लक्षण दिसत आहे. आपने क्या किया मालूम? तुम्ही काय केलं माहितीये? हमने क्या किया मालूम? तुम्ही काय केलं माहितीये? सर्दी के लिए दरवाजे को खोल दिया, आणि सर्दीसाठी दरवाजे उघडले, वो आपके बच्चे के अंदर वो बैठ जाएगा, आणि ते तुमच्या लेकरांमध्ये येऊन बसणार, क्योंकि आपने बोला है। कारण तुम्ही बोलले आहात. अगर आप लड़का या कोई भी हमारे बच्चे ने एक्ची बोला आणि आमच्या लेकरांनी जर का शिंक केली, तो उससे कहना है, आणि तर त्याला म्हणायचंय, यीशु के मार खाने से मेरे बच्चे को चंगाई मिली है। आणि येशूला बसलेल्या फटक्याने त्याला आरोग्य मिळालेलं आहे. क्या होगा मालूम? काय होईल माहितीये? आपके बोलने के द्वारा तुमच्या बोलण्याच्या द्वारे वो जो बुखार का आने वाला रास्ता है वो बंद हो जाएगा। आणि जो आजारपणाचा येणारा रस्ता आहे तो बंद होईल. मैं मजाक नहीं कर रहा हूँ, आणि मी मस्करी करत नाहीये, ये बाइबल कहती है। आणि हे बायबल सांगतं. इसलिए कभी भी अपने बच्चों को नालायक, गधा, मूर्ख कभी ना बोले। म्हणून आमच्या लेकरांना कधीच आम्ही गाढव, मूर्ख असं बोलू नये, मजाक में मत बोले। आणि चेष्टेमध्ये पण बोलू नका. परसों के दिन एक आदमी से मैं मिला, आणि परवा मी एका व्यक्तीला भेटलो, वो उसका छोटा बच्चा है, आणि त्याचं लहान बाळ आहे, वो क्या कह रहा है बच्चे को मालूम है? आणि तो मुलाला काय म्हणते माहितीये? मेरा बच्चा शैतान है, माझा मुलगा सैतान आहे, मेरा बच्चा शैतान है, माझा मुलगा सैतान आहे, मेरा बच्चा शैतान है। माझा मुलगा सैतान आहे. मैंने उसको ऊपर से नीचे से देखा, आणि मी त्याला वरून खालपर्यंत पाहिलं, मैंने हमारा बच्चा शैतान नहीं है, आणि मी म्हटलं तुमचा मुलगा सैतान नाहीये, हमारा बच्चा परमेश्वर का बेटा है। आणि आमचा मुलगा परमेश्वराचा मुलगा आहे. इसलिए कभी भी अपने बच्चों को नकारात्मक बातों ना बोले। म्हणून आमच्या लेकरांना कधी आम्ही नकारात्मक गोष्टी बोलू नये.
कभी ऐसा ना कहे, आणि कधीच असं बोलू नये, क्योंकि आपकी जबान के अंदर जीवन और मृत्यु है। कारण आपल्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू आहे हमारी जबान के अंदर आणि आमच्याच जिभेमध्ये। यीशु परमेश्वर ने सृष्टि हो ऐसा कहा, आणि परमेश्वर म्हटला की पृथ्वी हो, आणि सब कुछ उसके उसके कहे अनुसार हुआ, आणि सर्व काही त्याच्या बोलण्यानुसार झालं। और वही सामर्थ परमेश्वर ने यीशु मसीह के द्वारा हमारी जबान में रखा है। आणि तेच सामर्थ्य परमेश्वराने प्रभू येशूच्या द्वारे आमच्या जिभेमध्ये ठेवलेलं हमारी आहे। जबान के अंदर सृष्टि करने की ताकत है, आणि आमच्या जिभेमध्ये ती सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य हमारी आहे। जबान के अंदर रचना करने की सामर्थ्य आणि है, आमच्या जिभेमध्ये रचना करण्याचं सामर्थ्य आहे। हमारी जबान के अंदर जीवन है, आमच्या जिभेमध्ये जीवन आहे। हमारी जबान के अंदर सामर्थ है, आमच्या जिभेमध्ये सामर्थ्य आहे। हमारी जबान के अंदर ताकत है, आमच्या जिभेमध्ये सामर्थ्य आहे। हमारी ताकद आहे। जबान के अंदर परिस्थिति को बदलने का सामर्थ आमच्या है, जिभेमध्ये परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आहे। हमारी हमारी जबान के अंदर परिस्थितियों का उत्तर पाने का सामर्थ हमारी आमच्या जबान के जिभेमध्ये अंदर। परिस्थितीचं उत्तर मिळवण्याचं सामर्थ्य आहे। इसलिए हमेशा म्हणून नेहमी जीवनदायी शब्दों को कहें, आणि जीवनदायी शब्द आम्ही बोलायला पाहिजे, कभी नकारात्मक ना बोले, आणि कधी आम्ही नकारात्मक बोलायला नाही पाहिजे। अब सकारात्मक बोले। आम्ही नेहमी सकारात्मक बोलायला पाहिजे। और आज रात ही आप उसका अनुभव करेंगे। आणि आजच्याच रात्री ह्या गोष्टींचा तुम्ही अनुभव घेणार आहात। आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात? इसलिए एक आदमी है जो बहुत बड़ा अधिकारी है आणि एक व्यक्ती आहे, खूप मोठा अधिकारी आहे बाइबल के अंदर, आणि बायबलमध्ये, उसका चाकर बीमार हो गया, आणि त्याचा जो नोकर आहे तो आजारी पडला, और वो कहता है, आणि तो म्हणतोय, यीशु यीशु तू शब्द मात्र बोल, मेरा चाकर ठीक हो जाएगा। आणि तो येशूला म्हणतो की येशू तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल। इसका मतलब ये है, याचा अर्थ हा आहे, उसको शब्दों का महत्व पता था आणि त्याला त्या शब्दांचं महत्व कि माहिती यीशु होतं के शब्दों में कितनी ताकत की है। येशूच्या शब्दांमध्ये किती ताकद आहे, बीमारी को उठाने की ताकत यीशु के शब्दों में है, आणि त्या आजारपणाला उठवण्याची ताकद प्रभू येशूमध्ये आहे। और वो ताकत कहाँ पर है? आणि ती ताकद कुठं आहे? कहाँ पर ये ताकत दी है प्रभु ने? आणि ही शक्ती आम्हाला कुठं दिलेली आहे? हमारी जबान के अंदर यीशु मसीह ने वो ताकत दी, आणि आमच्या जिभेमध्ये ती शक्ती आम्हाला दिलेली आहे। हमारे 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 जीभ में वो शक्ति दी आणि है। आमच्या जिभेमध्ये ती शक्ती आम्हाला दिलेली आहे। इसलिए हमेशा आप सकारात्मक बोलते हुए आगे बढ़े। आणि म्हणून आम्ही नेहमी सकारात्मक बोलून पुढे जायला पाहिजे। परसों के दिन मैं और मेरी पत्नी कैंटीन गए हुए थे, आणि परवाच्या दिवशी मी कॅन्टीन मध्ये गेलो होतो, और वहाँ पे सब सामान हमने खरीदा, आणि त्या ठिकाणी खूप सारं साहित्य आम्ही खरेदी केलं, और हमारा कार्ड खो गया। आणि आमचं कार्ड हरवलं, पूरे पूरे गाड़ी में पूरा ढूंढा, आणि संपूर्ण गाडीमध्ये मी ते शोधलं, सब जगह हमने ढूंढा, आणि सर्व जागेवर मी ते शोधलं, कहीं नहीं मिला। आणि मला कुठंच मिळालं नाही। अंदर से कुछ बातें नकारात्मक आ रही थी, आणि आतून काही गोष्टी नकारात्मक येत होत्या, लेकिन मैंने अपनी जबान को बंद किया, पण मी माझी जीभ बंद केली, और मेरी पत्नी को बोला तेरी भी जबान बंद कर ले। आणि ताईंना सांगितलं की तुझी पण जीभ बंद कर। हम एक काम करेंगे, आम्ही एक काम करणार हम आहोत, सकारात्मक बोलेंगे। आम्ही सकारात्मक बोलूया। और मैं जब कैंटीन में निकलने से पहले आणि कॅन्टीन मधून निघाल्यानंतर मैंने प्रार्थना किया, मी प्रार्थना केली, अंदर ही अंदर, आतल्या आत कल के दिन 11-12 बजे के अंदर ये कार्ड यहीं पर मुझे मिलेगा, आणि उद्याच्या दिवशी 11-12च्या आतमध्ये हे कार्ड मला ह्याच ठिकाणी मिळेल। और हम वहाँ से चुपचाप निकल गए, आणि त्या ठिकाणून आम्ही गपचूप निघून आलो, और ये मैं प्रार्थना करता रहती, आणि हे मी प्रार्थना करत राहिलो, और हम घर पर आए, आणि आम्ही घरी आलो, अच्छे से सो गए, आणि शांत झोपलो, और मुझे मालूम था कि क्या होने वाला है। आणि मला माहित होतं काय होणार आहे। सुबह उठने के बाद प्रभु को धन्यवाद दिया, आणि सकाळी उठल्यानंतर प्रभूला धन्यवाद दिला, प्रभु तेरा धन्यवाद, कार्ड हमारा यहीं कैंटीन में मिलने गया। आणि प्रभू तुला धन्यवाद की आमचं जे कार्ड आहे ते आम्हाला कॅन्टीनमध्येच मिळणार आहे। हमारी मम्मी सुबह कैंटीन में गए, आणि माझी आई सकाळी कॅन्टीनमध्ये गेली, वहाँ पे लोगों को पूछा, आणि त्या ठिकाणी लोकांना विचारलं, और क्या हुआ चमत्कार मालूम है? आणि काय झालं चमत्कार माहिती आहे? वो कार्ड उधर ही मिला, और उन लोगों ने कहा कि आपका कार्ड यहाँ पर है, आणि ते कार्ड त्याच ठिकाणी मिळालं, आणि त्या ठिकाणचे लोक म्हटले की हे कार्ड तुमचं आहे, ये आपका कार्ड है। हे तुमचं कार्ड आहे। जैसा हम कहेंगे आणि जसं आम्ही बोलणार वैसा आपके जीवन में होगा। तसं आमच्या जीवनामध्ये होणार। भले पर आज परिस्थिति गड़बड़ है, भले आजच्या परिस्थितीमध्ये गडबड असेल, आपको नहीं लग रहा है कि मेरी जो चीज खो गई वापस नहीं मिलेगी, आणि आम्हाला असं वाटतं की माझी गोष्ट हरवलेली आहे पण ती मला मिळणार नाहीये, आप सकारात्मक बोलें, तुम्ही सकारात्मक बोला, मिलेगा, ते मिळणार, मिलेगा, ते मिळणार, मुझे चंगाई मिलेगी, आरोग्य मिळणार, मेरी खोई वस्तु मुझे वापस मिलेगी। आणि हरवलेली वस्तू माझी मला पुन्हा मिळेल। आप बोलते रहें, आणि तुम्ही बोलत राहा, और आप आने वाले दिनों में आपके हाथों में वो चीज को पाते हुए पाएंगे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये ती जी हरवलेली गोष्ट आहे ती तुमच्या हातामध्ये असेल, आपके हाथों में होगी वो आणि ती चीज, तुमच्या हातामध्ये असेल, क्योंकि वो सामर्थ मेरा परमेश्वर रखता है। कारण तो सामर्थ्य परमेश्वर ठेवतो। हमेशा एक बात ध्यान में रखना, आणि नेहमी एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, आपकी जबान में तुमच्या जिभेमध्ये मृत्यु और जीवन देने का सामर्थ्य है। मृत्यू आणि जीवन देण्याचं सामर्थ्य आहे। अब आप और मुझे ठहराना है आणि तुम्हाला आणि मला ठरवायचंय कि मुझे मेरे जीवन में मृत्यु लेना है की माझ्या जीवनामध्ये मला मृत्यू घ्यायचा आहे या मुझे जीवन लेना का है। मला जीवन घ्यायचंय।
ये हमारे हाथ में है। हे आमच्या हातामध्ये आहे. लेकिन आपको मालूम है यीशु मसीह ने हमें क्या दिया? पण तुम्हाला माहिती आहे प्रभू येशूने आम्हाला काय दिलंय? यीशु मसीह ने कहा, येशू म्हटला, मैं आपको विपुल जीवन देता हूँ, मी तुम्हाला विपुल जीवन देतो बहुतायत का जीवन देता आणि सार्वकालिक जीवन देतो. हूँ। इसलिए बहुतायत का जीवन आप अपनाएं आणि विपुलतेचं जीवन आम्ही घेऊया. और विपुलते का जीवन, बहुतायत का जीवन आपकी जबान में है। आणि विपुलतेचं जीवन आमच्या जिभेमध्ये आहे. आमीन। आमेन. आज से इसका इस्तेमाल ठीक तरह से करना सीख जाएं। आणि आजपासून याचा उपयोग आम्हाला व्यवस्थितरित्या करायला पाहिजे. नकारात्मक नहीं बोलना है। आणि नकारात्मक कधी बोलायचं नाहीये. पड़ोसी को बोलना नकारात्मक मत बोले, आणि शेजाऱ्याला सांगा नकारात्मक बोलायचं नाहीये. कभी नकारात्मक नहीं बोलना। आणि कधीच नकारात्मक बोलायचं नाहीये. आमीन। आमेन. हमेशा सकारात्मक रहना आणि नेहमी सकारात्मक राहायचंय. है। ये नहीं बोलना आणि असं नाही म्हणायचं काय माहिती होणार की नाही, काय माहिती होणार की नाही. प्रार्थना तो किया है, प्रार्थना तर केली, होगा कि नहीं पता नहीं। होईल का नाही माहित एक नाही. बार ऐसी एक पास्टर जी ने चर्च में अनाउंसमेंट किया। आणि एकदा असंच एका पालकांनी चर्चमध्ये अनाउन्समेंट केलं. काफी दिनों से बारिश नहीं हो रहा था आणि खूप दिवसापासून पाऊस येत नव्हता. और पास्टर जी ने प्रार्थना की, अगले संडे सब लोग हम बारिश के लिए प्रार्थनाएं करेंगे। आणि पालक म्हटले की येणाऱ्या रविवारी आपण सर्वजण प्रार्थना करणार आहोत की पाऊस यावा म्हणून. और सब लोग अगले संडे प्रार्थना करने के लिए आ गए। आणि येणाऱ्या रविवारी सर्वजण आले आणि पावसासाठी प्रार्थना करू लागले. और एक बूढ़ी औरत वहां पर थी, आणि एक म्हातारी त्या ठिकाणी होती. एक बड़ी छतरी लेकर वो आई आणि ती मोठी छत्री घेऊन आली. और सब लोग उसको देखकर हंसने लगे। आणि सर्व लोक तिच्याकडे पाहून हसते. तो वो बोलने लगे कि अरे आप छतरी क्यों लेकर आए? आणि ते सर्व लोक तिला म्हटले की तुम्ही छत्री घेऊन का आलात? उन्होंने बड़े सुंदर उत्तर से दिया, बहुत अच्छे से उत्तर दिया। तिने खूप सुंदर उत्तर दिलं. उन्होंने कहा, ते म्हटले, आज पास्टर जी ने क्या करने के लिए बुलाया है? आज पालकांनी काय करण्यासाठी सांगितलं आहे? उन्होंने कहा बारिश के लिए प्रार्थना आणि करेंगे। ते म्हटले की आज पावसासाठी प्रार्थना करायची आहे. और मेरा ये विश्वास है, आणि ती म्हटली माझा हा विश्वास जब हम आहे. प्रार्थना करेंगे ज्यावेळी आम्ही प्रार्थना करणार बारिश जरूर होगी। आणि पाऊस नक्की येणार. मैं इसलिए छतरी लेकर आई, मी यासाठी छत्री घेऊन आले मैं जाते हुए भीगती हुई नहीं जाऊंगी। आणि मी जाताना भिजत जाणार नाही. ये विश्वास उसने किया, आणि हा विश्वास तिने ठेवला. वो विश्वास हमें होना है। आणि तो विश्वास आम्हाला हम पाहिजे. प्रार्थना तो करते हैं, आम्ही प्रार्थना तर करतो, पर बाद में पता नहीं होगा कि नहीं। पण नंतर म्हणतो की माहित नाही होणार की नाही. प्रार्थना तो कर दी। प्रार्थना तर केली. एक बार एक औरत चर्च में हमेशा आती थी, आणि एकदा एक स्त्री चर्चमध्ये यायची. लेकिन उसके बीच में और चर्च के बीच में एक बहुत बड़ी समस्या थी। पण तिच्यामध्ये आणि चर्चमध्ये मंडळीमध्ये खूप मोठी समस्या होती. एक बड़ा पहाड़ उसके घर के सामने था। आणि एक मोठा डोंगर तिच्या घराच्या समोर होता. वो पहाड़ के उसके चारों तरफ से घूमकर वो उस चर्च तक वहां पहुंचती थी। आणि तिला चर्च पर्यंत पोहोचण्यासाठी तो जो डोंगर आहे तो पूर्णपणे ओळखा घालून तिला यायचं होतं. और उसको अगर वो पहाड़ हट जाए तो एकदम सामने उसका चर्च था। आणि जर का तो डोंगर नसला असता तर ते चर्च तिच्या समोर होतं. वो एक बार पास्टर जी ने ये वचन सुनाया आणि एकदा पालकांनी हे वचन सांगितलं कि अगर तू कहे कि ये पहाड़ उखड़ कर समुद्र में जा गिर तो तेरे कहे अनुसार हो जाएगा। आणि जर तू असं म्हणलास की उठ समुद्राला, त्या डोंगराला म्हटलं उठ आणि त्या समुद्रामध्ये जाऊन पड, तो डोंगर ऐकेल. उसने विश्वास किया, तिने तो विश्वास ठेवला. आज ये पहाड़ को मैं हटा के रहूंगी। आज या डोंगराला मी हलवणारच. वो घर पे गई, आणि ती घरी गेली. उसने दरवाजे को खुला रखा, तिने दरवाजा उघडा ठेवला घुटने टेके आणि गुडघे टेकवले प्रार्थना करने लगी। आणि प्रार्थना करू ये लागली. वचन को लिया, आणि हे वचन घेतलं मार्क 11:23 के अनुसार। आणि मार्क 11:23 नुसार उसने कहा, आणि ती म्हटली ये पहाड़ सुन ले, हे डोंगर ऐक. बाइबल कहती है बायबल सांगतं. ये मैं अगर कहूंगी तो पहाड़ उखड़ कर समुद्र में जा गिरेगा। आणि मी जर म्हटले ह्या डोंगराला उठ आणि समुद्रामध्ये जाऊन पड तर तो माझा ऐकेल. मेरे बोलने के अनुसार आणि होगा। माझ्या बोलण्यानुसार घडेल. वो प्रार्थना करने लगे, ती प्रार्थना करू लागली. वो प्रार्थना करने लगे, आणि ती प्रार्थना करू जोर जोर लागली. से कहने ती लगे, जोर जोराने प्रार्थना करू लागली. और वो आंखें बंद करती आणि ती डोळे बंद करते. और 2 मिनट के बाद में खोल के देखती गए कि नहीं। आणि 2 मिनिटानंतर उठून पुन्हा पाहते की गेला की नाही. एक आंख से प्रार्थना करते, आणि एका क्षणी प्रार्थना करते, एक आंख से प्रार्थना करते, आणि एका डोळ्याने प्रार्थना करते, दूसरे आंख से देखते गया कि नहीं। आणि दुसऱ्या डोळ्याने पाहते गेला की नाही. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा आहे उसके मन में शंका थी, तिच्या मनामध्ये शंका होती. इतना बड़ा पहाड़ कैसे सरकेगा। आणि एवढा मोठा डोंगर कसा काय सरकेल. उसके कहे अनुसार नहीं हुआ, आणि त्याच्या म्हणण्यानुसार नाही झालं, क्योंकि वो उसने अविश्वास दिखाया। कारण त्यांनी अविश्वास दाखवला. मेरा बोलने का मतलब ये है, माझा बोलण्याचा हा अर्थ आहे, अगर हम विश्वास करेंगे जर आम्ही विश्वास करतो ना, उसके अंदर किसी भी प्रकार की शंका नहीं करना तर है। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसायला पाहिजे. एक बार मेरे यीशु ने कह दिया, आणि एकदम का माझ्या प्रभू येशूने म्हटलं, उसका वचन काम करे बगैर वापस उसके पास में नहीं आएगा, त्याचं वचन काम केल्याशिवाय माघारी जात नाही. नहीं आएगा। आणि माघारी जात ये नाही. उसका वादा है। आणि हे त्याचं अभिवचन आहे. इसलिए जो आप देख रहे हैं, म्हणून जे काही तुम्ही पाहत आहात आप उस पर विश्वास न करें। त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जो बाइबल कह रही है आणि जे बायबल सांगत आहे उसके पर विश्वास करें। त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. हमने कई कैंसर पेशेंट का रिपोर्ट देखा है। आणि आम्ही कित्येक कॅन्सर जे पेशंट आहेत त्याचे रिपोर्ट आम्ही पाहिलेले आहेत.
कई बार हमने देखा कि लास्ट स्टेप है, आणि कित्येक वेळा आम्ही पाहिलं की शेवटच्या स्टेपला आहेत हमें विश्वास नहीं होता था कि ये बचेगा कि नहीं, आणि आम्हाला विश्वास नव्हता की हे वाचतील म्हणून. लेकिन उस समय पण त्यावेळी हमने प्रभु के वचन को उठाया आम्ही प्रभूचं वचन घेतलं और प्रभु के वचन को कहा कि तेरा वचन ये कहता है, आणि प्रभूचं वचन सांगितलं की प्रभू तुझं वचन हे और सांगतं. हमने प्रार्थना किया. आम्ही प्रार्थना केली क्या हुआ मालूम? आणि काय झालं माहिती उसकी रिपोर्ट पूरी की पूरी बदल गई. आणि तिचे रिपोर्ट पूर्णपणे बदलले गेले. ये मजाक नहीं, हम नहीं कर रहे हैं, आणि ही आम्ही चेष्टा करत नाहीये, ये सत्य घटना आणि है. ही सत्य घटना आहे हमने हमारे जिंदगी में अनुभव किया. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये याचा अनुभव घेतलाय. आमेन. आमेन. आज आपका समय, आज तुमची वेळ आहे आपका चमत्कार आपके जबान में है. आणि तुमचा चमत्कार तुमच्या जिभेमध्ये आहे.